शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण दिवस रात्र आपल्या रानात मातीत घाम गाळतो, पण एवढे अफाट कष्ट करूनही जेव्हा झाडांची वाढ खुंटलेली दिसते किंवा लागलेली फुलं गळून पडतात, तेव्हा कुठेतरी मन निराश होतं, बरोबर? फळगळ सुरू झाली की वाटतं, आपल्या कष्टाला फळ का मिळत नाहीये? आपल्या या काळ्या आईची म्हणजे मातीची ताकद खरंच कुठेतरी कमी पडतीये का? आज आपण याच आपल्या रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अगदी मनापासून आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा जबरदस्त घटकाची माहिती घेणार आहोत जे या सगळ्या प्रश्नांवर एक अतिशय प्रभावी आणि एकदम नैसर्गिक उत्तर आहे. आपण एका अशा सेंद्रिय संजीवनीची ओळख करून घेणार आहोत जी आपल्या थकत चाललेल्या मातीला तिची हरवलेली नैसर्गिक ताकद परत मिळवून देते. आणि या घटकाचं नाव आहे फिश ब्लेंड. हे लक्षात घ्या, हे फक्त एखाद्या साधं खत नाहीये, तर शेतीला आतून जिवंत करणारा, पिकांना बळकट करणारा एक अस्सल सेंद्रिय अर्क आहे. तर आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी शेतीसमोरील आजची मुख्य आव्हाने, त्यानंतर फिश ब्लेंड नावाची ही नैसर्गिक संजीवनी नक्की काय आहे, पिकांवर आणि मातीवर त्याचे होणारे फायदे, हे वापरण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण, कोणत्या पिकांसाठी हे चालतं आणि घ्यायची खबरदारी, आणि शेवटी सेंद्रिय पोषणाचे दीर्घकालीन फायदे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया ती म्हणजे शेतीसमोरील आजची मुख्य आव्हाने. बघा, आजकाल आपल्या शेतात एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे पिकांची रखडलेली वाढ. आपण एकाच जमिनीत वारंवार पिके घेतोय, उत्पादन वाढवण्याची सतत शर्यत चालू आहे, आणि यामुळे झालंय काय, तर आपल्या मातीचा कस प्रचंड कमी झालाय. थोडक्यात सांगायचं तर माती आता थकून गेलीय, आणि याचा थेट परिणाम म्हणून झाडांना पुरेसं पोषण मिळत नाहीये, फुलांची गळती मोठ्या प्रमाणावर होतीये आणि लागलेली फळेही टिकत नाहीयेत. यात कुणालाही दोष देण्याचा अजिबात हेतू नाही, पण ही सध्याच्या शेतीची एक वस्तुस्थिती आहे जिचा सामना आपण सर्वजण करतोय. मातीची ताकदच कमी झाल्यामुळे पिके अक्षरशः कुपोषित राहतायत. आणि म्हणूनच या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण आता पाहूया आपला दुसरा मुद्दा, फिश ब्लेंड, एक नैसर्गिक संजीवनी. फिश ब्लेंड नावावरूनच लक्षात आलं असेल की हा माशांचा अर्क आहे. हे ताज्या माशांपासून तयार केलेलं एक अतिशय ताकदवान ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर म्हणजेच सेंद्रिय द्रव खत आहे. आता असा प्रश्न पडू शकतो की बाजारात तर खूप खतं मिळतात, मग यात काय वेगळं? तर याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे पिकांना त्वरित उपलब्ध होणारं पोषण देतं. म्हणजे बघा, पिकांना वाढीसाठी लागणारी ऊर्जा हे खत अतिशय नैसर्गिक स्वरूपात आणि एकदम वेगाने पुरवतं, ज्यामुळे झाडांना अगदी कमी वेळात एक नवी उभारी मिळते. आता ही माहिती खरंच खूप रंजक आहे. फिश ब्लेंडमधील हे नैसर्गिक आणि शक्तिशाली घटक कसे काम करतात ते पाहूया. यात अमिनो ॲसिड्स आहेत जे पिकांच्या पेशी बांधणीसाठी अगदी पायासारखे काम करतात. नैसर्गिक नत्र आहे जे पानांना तो एकदम गर्द हिरवा रंग देतं. याशिवाय पिकांची पचनक्रिया सुधारणारे एन्झाईम्स, त्यांना आतून ताकद देणारी जीवनसत्वे, मुळांची जबरदस्त वाढ करणारं फ्युल्विक ॲसिड आणि फुलधारणा वाढवणारा सीविड अर्क, असे हे 6 अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक घटक यात एकत्रितपणे काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे घटक निसर्गातूनच आलेले असल्यामुळे आपली पिकं त्यांना अगदी लगेच कोणत्याही अडथळ्याविना स्वीकारतात. आणि इथे एक अतिशय आश्चर्यकारक आणि तांत्रिक बाब समजून घेण्यासारखी आहे. हे फिश ब्लेंड नक्की तयार कसं होतं? ताज्या माशांवर प्रक्रिया करताना त्यांना इतर खतांसारखं गरम भट्टीत उकळलं जात नाही. होय, अगदी खरंय. इथे कोल्ड प्रोसेस म्हणजेच थंड प्रक्रियेचा वापर केला जातो. आता याचा फायदा काय, तर उकळण्यामुळे नष्ट होणारे नैसर्गिक घटक या कोल्ड प्रोसेसमुळे जिवंत राहतात. यातील एन्झाईम्स आणि अमिनो ॲसिड्स खऱ्या अर्थाने जिवंत अवस्थेत आपल्या पिकांपर्यंत पोहोचतात. आणि म्हणूनच यातून मिळणारा रिझल्ट हा अगदी टॉप क्लास म्हणजेच अत्यंत उच्च प्रतीचा असतो. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे, जिथे आपण पाहणार आहोत पिकांवर आणि मातीवर होणारे प्रत्यक्ष फायदे. जमिनीच्या वरच्या भागात पिकांमध्ये काय जादू होते ते आधी पाहूया. फवारणीनंतर सुरुवातीलाच पिकांची जी जोरदार आणि हिरवीगार वाढ होते ना, ती बघून डोळ्यांचं पारणं फिटतं. यात असलेल्या सीविड अर्क आणि अमिनो ॲसिड्समुळे झाडांवर जणू फुलांचा सडा पडल्यासारखी फुलधारणा होते. आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जी फुलांची गळती आधी होत होती ती थांबून जी फळे लागतात त्यांचा आकार, त्यांची एक वेगळीच आकर्षक चमक आणि त्यांचं वजन, यात खूप मोठी सुधारणा झालेली पाहायला मिळते. अनेक शेतकरी बांधवांचा स्वतःचा अनुभव आहे की फिश ब्लेंडच्या पहिल्या फवारणीनंतर अवघ्या काही दिवसांतच पानांमध्ये एक वेगळीच चमक आणि फुलांच्या संख्येत भरघोस वाढ दिसून येते. आणि आता जमिनीच्या खाली काय जादू घडत असते हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. यातील फुल्विक ॲसिड हे अक्षरशः एका चुंबकासारखं काम करतं, जे मातीतील सर्व पोषक घटक खेचून मुळांपर्यंत पोहोचवतं.
यामुळे होतं काय तर मुळांचं जाळं अतिशय मजबूत आणि खोलवर जातं. यासोबतच मातीतील गांडूळ आणि पिकाला उपयोगी पडणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढून माती एकदम भुसभुशीत होते. आणि लक्षात घ्या, जेव्हा मुळे मजबूत असतात आणि माती सशक्त असते तेव्हा पिकांमध्ये अचानक येणारी उष्णता, पाण्याचा ताण म्हणजेच दुष्काळ आणि कडाक्याची थंडी यांसारखे वातावरणातील मोठे बदल सहन करण्याची एक प्रचंड नैसर्गिक ताकद आपोआप निर्माण होते. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे वापरण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण. या माहितीचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवणं नक्कीच फायद्याचं ठरेल, कारण फवारणी आणि ड्रेंचिंगचं हे गणितासारखं अचूक प्रमाण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, जर आपण पानांवर फवारणी करत असू तर 1 लिटर पाण्यासाठी फक्त 3 मिली फिश ब्लेंड घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो नेहमीचा 15 लिटरचा पंप असतो ना, त्यासाठी 45 मिली अगदी पुरेसा आहे. आणि समजा जर जमिनीतून ड्रेंचिंग किंवा ठिबकद्वारे म्हणजेच ड्रिपने देणार असू तर मातीत ते योग्यरित्या पसरण्यासाठी 1 लिटरला 5 मिली म्हणजेच 100 लिटरच्या टाकीसाठी अर्धा लिटर किंवा 500 मिली हे प्रमाण वापरावं लागतं. हे गणित अचूक पाळणं खूप खूप गरजेचं आहे बरं का. यापुढचा आपला मुद्दा आहे उपयुक्त पिके आणि आवश्यक खबरदारी. आता प्रश्न पडला असेल की हे कोणकोणत्या पिकांसाठी चालतं, तर फिश ब्लेंडचा आवाका प्रचंड मोठा आहे. हे कोणत्याही एका विशिष्ट पिकापुरते मर्यादित नाहीये. टोमॅटो, मिरचीसारखा भाजीपाला असो, द्राक्ष, डाळिंबाच्या फळबागा असोत, ऊस आणि कापसासारखी आपली नगदी पिके असोत किंवा अगदी घरातील शोभेची झाडे आणि लॉन असो, सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी हे एक उत्तम अमृत आहे. कारण मुळातच प्रत्येक झाडाला नैसर्गिक पोषणाची नितांत गरज असतेच आणि तेच काम फिश ब्लेंड अगदी चोख बजावतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेंद्रिय खतांचा खरा रिझल्ट मिळवण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळणे अनिवार्य आहे. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावरच करावी, कारण तेव्हा झाडांची पाने उघडी असतात आणि ते खत चांगल्या प्रकारे आत शोषून घेतात. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त औषध टाकलं की जास्त फायदा होतो हा गैरसमज पूर्णपणे काढून टाकावा. शिफारसीपेक्षा जास्त डोस अजिबात घेऊ नये, त्याचे नुकसान होऊ शकते. आणि हो, कायमस्वरूपी चांगल्या परिणामांसाठी पिकांच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यांवर याचा नियमित वापर करावा. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत, सेंद्रिय पोषणाचे दीर्घकालीन फायदे. आपण सगळेच जाणतो की रासायनिक खतांच्या अतिवापराने कदाचित तात्पुरतं उत्पादन वाढलेलं दिसतंय, पण त्यामुळे आपली काळी आई, आपली माती कडक होते आणि दरवर्षी खतांचा तोच खर्च वाढतच जातो. हे एक प्रकारचं दुष्टचक्रच बनले. याउलट फिश ब्लेंडसारख्या सेंद्रिय पोषणाचा मार्ग जर आपण स्वीकारला तर ते केवळ पिकालाच ताकद देत नाही, तर मातीचा बोत आतून सुधारते, तिची सुपीकता दीर्घकाळासाठी टिकून ठेवते, ज्यामुळे हातात पडणारं उत्पादन केवळ वजनाने जास्त नसतं, तर ते दर्जेदार, चवदार आणि खऱ्या अर्थाने शाश्वत असतं. हाच तो खरा फायदा आहे जो आजच्या काळात आपल्याला आणि आपल्या शेतीला हवा आहे. आणि म्हणूनच एक वाक्य इथे अतिशय ठळकपणे आणि मनापासून सांगावंसं वाटतं. रासायनिक खतांच्या सतत वाढणाऱ्या खर्चात जर आपल्याला झाडांना नैसर्गिक ताकद द्यायची असेल, मातीची सुपीकता पुन्हा जिवंत करायची असेल आणि उत्पादनात खऱ्या अर्थाने गुणवत्ता हवी असेल, तर फिश ब्लेंड हा केवळ एक पर्याय उरत नाही, तर तो आजच्या काळातील एक सर्वोत्तम आणि अत्यंत आवश्यक असा मार्ग ठरू शकतो. आपल्या मेहनतीला जर अशा योग्य दिशेची आणि योग्य पोषणाची जोड मिळाली तर शेती नक्कीच फायद्याची आणि समाधानाची ठरू शकते. या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्वांसाठी सोडून जात आहे. आपल्या मातीला, जिने पिढ्यानपिढ्या आजवर आपली काळजी घेतली, आपलं पालनपोषण केलं, तिला तिची नैसर्गिक ताकद परत देण्याची वेळ आता खरंच आली आहे का? यावर नक्की विचार करा. आजच्या या विशेष भागातून नक्कीच उपयुक्त आणि नवी माहिती मिळाली असेल अशी खात्री आहे. ही माहिती जर खऱ्या अर्थाने महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत ती आवर्जून शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व सविस्तर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. धन्यवाद.